कसे आहात तुम्ही सर्वजण? तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. तर चला आपण जाऊया स्केलार अँड वेक्टरच्या फोर्थ लेक्चर कडे. कितवं लेक्चर? फोर्थ. आतापर्यंत आपण डिस्कशन केलेला पार्ट मध्ये आपण ऍडिशन बद्दल डिस्कशन केलं, स्केलार वेक्टर काय असतं त्याबद्दल डिस्कशन केलं, टाइप ऑफ स्केलार वेक्टर बद्दल डिस्कशन केलं, ऍडिशन सबट्रॅक्शन करत असताना ट्रायंगल लॉ, पॉलिगॉन लॉ किंवा पॅरलोग्राम लॉ कसा वापरायचं हेही डिस्कस केलं. आता आपण जाऊया नेक्स्ट पॉइंट कडे जे की युजफुल आहे, म्हणजे क्वेश्चन विचारू शकतं. आणि असं नाही बरं का की याच चॅप्टर मध्ये विचारेल, पुढच्याही चॅप्टर मध्ये यावर प्रश्न असू शकतो. म्हणजे कोलिजन, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, सर्क्युलर मोशन या चॅप्टर मध्ये तुम्हाला हा क्वेश्चन बघायला भेटेल. काय म्हणतं माहिती आहे का, एक्झाम्पल मध्ये जस्ट एक्झाम्पल, एक दोन एक्झाम्पल टाइप घेऊन पुढे जाणार आहे. म्हणजे यूज कसा करायचा महत्वाचं आहे, इम्पॉर्टंट आहे. काय म्हणतं की ए व्हेइकल किंवा ए कार किंवा ए बाईक इज मूव्हिंग in a particular direction with velocity v, with the velocity v किंवा with the speed v. ठीक आहे, मूव्हिंग अलॉंग द ईस्ट डायरेक्शन म्हणलं तरी चालतंय. देन इट टेक्स ए राईट टर्न. आता जाता जाता जर राईट टर्न घेतला तर तो या डायरेक्शनला मूव्ह करेल. अहो हो का नाही? विथ सेम स्पीड, with same speed. Then find the change in velocity. Okay, प्रश्न काय विचारलाय? फोकस करा. Change in velocity. Change in velocity. Change in velocity म्हणजे काय? डेल्टा v. ओके, डायरेक्शन पण काढू, मॅग्निट्यूड पण काढू. मग याचा आणखीन काय यूज होतो ते पण सांगतो मी. तर चेंज इन वेलोसिटी डेल्टा v बारला लिहिणार कसं? तर फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी. ओके फाइन. आपण म्हणलं ही आहे फायनल वेलोसिटी, ही आहे इनिशियल वेलोसिटी, पण दोघांचं मॅग्निट्यूड v1 बार इज इक्वल टू v2 बार, म्हणजे मॉड ऑफ v1 बार इज इक्वल टू मॉड ऑफ v2 बार इज इक्वल टू v आहे. मग कसं मॅग्निट्यूड कसं काढायचं? डायरेक्शन बद्दल येतो, डायरेक्शन महत्वाची आहे बरं का. तर डेल्टा v इज इक्वल टू काय येणार? सबट्रॅक्शन आहे सर. मग अंडर रूट मध्ये काय येणार? v2 चा स्क्वेअर प्लस v1 चा स्क्वेअर. सर v2 v1 दिसना गेले. अरे राजा, मॅग्निट्यूड सेम आहे, सबट्रॅक्शन करतोय म्हणून मायनस 2v1 v2 म्हणजे v स्क्वेअर इंटू कॉस थीटा. व्हॉट इज द अँगल बिटवीन v2 and v1 म्हणा, कारण आपण या फॉर्म्युल्यामध्ये इथं मायनस घेतो, परंतु कॉस मध्ये अँगल कोणाचा ठेवतो? तर v2 आणि v1 चा. समजलं का? लक्षात येऊ द्या. कालचं लेक्चर बघा, प्रॉपरली ऑब्झर्वेशन करा. ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मध्ये दोन्ही फॉर्म्युल्यामध्ये रिझल्टंट ऍडिशनचं, रिझल्टंट सबट्रॅक्शनचं, या दोन्ही फॉर्म्युल्यामध्ये जो अँगल आहे तो a बार आणि b बारचा आहे. जरी तुम्ही ऍडिशन करत असले, जरी तुम्ही सबट्रॅक्शन करत असले, काही फरक पडत नाही. ओके, मग कॉस थीटा या दोघांच्या मधला अँगल किती आहे? 90. जनरली एकाचा हेड आणि एकाचा टेल असा आपण अँगल मेजर करत नाही. मग आपण काय केलं? याला थोडंसं पास केलं. ठीक आहे, v1 बारला पास केलं तर दोघांच्या मधला अँगल किती आला? 90 डिग्री. कॉस 90 काय येतं पाहुणं? सांगा. कॉस 90 येतं 0, हा पोर्शन कटला. v स्क्वेअर प्लस v स्क्वेअर, आन्सर आलं 2 अंडर रूट 2 v स्क्वेअर अंडर रूट 2 v स्क्वेअर बाहेर आला. हे आलं चेंज इन वेलोसिटी. काय आलं? चेंज इन वेलोसिटी. एक्झॅक्ट 90 डिग्री टर्न घेतला असेल तर. आता याच्यावर प्रश्न आणखीन काय विचारते की द डायरेक्शन ऑफ डेल्टा v बार, चेंज इन वेलोसिटीची डायरेक्शन काढा. ओके, मॅग्निट्यूड किती आलं? अंडर रूट 2v. देन व्हॉट अबाउट द डायरेक्शन? व्हॉट अबाउट द डायरेक्शन? डायरेक्शन कशी असेल? सर विचार करू द्या, कोणाची डायरेक्शन आहे? डेल्टा v बारची. डेल्टा v बार कोण आहे? तर v2 बार मायनस v1 बार. v2 बार तसाच राहू द्या.
V1 बारला काय करायचे, मायनस करायचे. काय करायचे, मायनस करायचे. हा V1 बार इकडे जातोय, मायनस ऑफ V1 बार केल्यावर कसा येईल, या साईडला येईल सर. हा झाला मायनस ऑफ V1 बार. मग आता रिझल्टंट कोणाचा काढला तुम्ही, थोडस मॉडिफाय करून लिहितो, V2 बार प्लस ब्रॅकेट मध्ये मायनस ऑफ V1 बार. म्हणजे V2 बार आणि मायनस ऑफ V1 बारचा रिझल्टंट दोघांच्या मध्ये राहील. म्हणजे हे राहील डेल्टा V बार. ही डायरेक्शन जर तुम्ही ईस्ट म्हणली तर ही काय राहणार, वेस्ट. वरची काय राहणार, नॉर्थ. खालची काय राहणार, साऊथ. तर सांगा चेंज इन व्हेलॉसिटीची डायरेक्शन कुठे आलेली आहे, साऊथ ऑफ वेस्ट. काय, साऊथ ऑफ वेस्ट. म्हणजे इथं डायरेक्शनच्या ठिकाणी आपण असं लिहू शकतो, साऊथ ऑफ वेस्ट. ओके. किती अँगल, काय अँगल हे आपल्याला माहित आहे, आपण कॅल्क्युलेट करू शकतो. कोणाचा वापर करून, टॅन अल्फाचा वापर करून. ज्याच्यासोबत अँगल आहे त्याला घ्या. आठवते का, ठीक आहे. चला तर सरळ सरळ ऑप्शन मध्ये तेवढं किती अँगल, काय अँगल नाही, परंतु मॅग्निट्यूड आणि कुठे नेमकं डायरेक्शन. साऊथ वेस्टला आहे का, साऊथ ऑफ वेस्ट म्हणण्यापेक्षा मी असं लिहितो साऊथ वेस्ट. ठीक आहे. म्हणजे थोडं क्लिअरिटी येईल, अँगल सांगायची गरज राहणार नाही. अशा पद्धतीमध्ये याचा वापर कुठे ते सांगा राजांनो. सेम क्वेश्चन मध्ये काय म्हणतं, फाइंड द ऍक्सेलरेशन. ठीक आहे. चेंज इन व्हेलॉसिटी काढा म्हणत नाही. काय म्हणत नाही, चेंज इन व्हेलॉसिटी काढा म्हणत नाही, फाइंड द ऍक्सेलरेशन. आणि ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय असतो, चेंज इन व्हेलॉसिटी बाय चेंज इन टाइम. बस संपला विषय. म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटीचं सगळं कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागेल. मग ऍक्सेलरेशनची डायरेक्शन काय, तर जी डायरेक्शन चेंज इन व्हेलॉसिटीची आहे तीच डायरेक्शन ऍक्सेलरेशनची राहणार. व्हेरी गुड. नेक्स्ट पॉइंट आणखी काय विचारू शकते आपल्याला विचारू शकते चेंज इन लिनियर मोमेंटम. हे म्हणतात लिनियर मोमेंटम ही क्वांटिटी ऐकल्यासारखी वाटते. लिनियर मोमेंटम म्हणजे मास इनटू व्हेलॉसिटी. चेंज इन लिनियर मोमेंटम म्हणजे डेल्टा P बार इज इक्वल टू फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम. इनिशियल मोमेंटम, फायनल मोमेंटम, फॉर्म्युला काय, तर मास इनटू व्हेलॉसिटी. दोघांमध्ये मास कॉमन काढलं तर ब्रॅकेट मध्ये राहणार V2 बार म्हणजे फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी. एकदम डिटेल मध्ये एकदम डिटेल मध्ये इच अँड एव्हरी पॉइंट मेन्शन करत जात आहोत आपण. तर हे याची गरज पडते. बरं आणखीन सर चेंज इन व्हेलॉसिटीची काय आणखीन गरज, तर आता ऍक्सेलरेशन काढलं, ठीक आहे. चेंज इन मोमेंटम काढलं, फोर्स साठी गरज पडते. फोर्स इज इक्वल टू फॉर्म्युला काय असतो, चेंज इन मोमेंटम बाय चेंज इन टाइम. चेंज इन मोमेंटम बाय चेंज इन टाइम किंवा फोर्सचा फॉर्म्युला मास इनटू ऍक्सेलरेशन असंही असू शकतो. त्यामुळे टोटल या एका कन्सेप्टवर म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी विचारण्यावरून आपण ऍक्सेलरेशन, चेंज इन लिनियर मोमेंटम अँड फोर्स एवढ्या सर्व क्वांटिटी काढू शकतो. चेंज इन लिनियर मोमेंटम म्हणजेच इम्पल्स पण काढू शकतो. बापरे किती क्वांटिटी झाल्या, फोर्स पण झाला आणि इम्पल्स ही पण क्वांटिटी झाली. ठीक आहे. म्हणजे बघा किती छान कन्सेप्ट घेतलाय. पॉज करा आणि घ्या लिहून. जनरली याच्यावर आणखीन एक दुसऱ्या वेळेला प्रश्न विचारतो. कसं तर तेही सांगतो. क्वेश्चन मध्ये तर आपण डिटेल मध्ये सर्व अनालिसिस करणारच आहोत, परंतु हे जे कन्सेप्ट शिकवत आहे ना मी, यांचा यूज खूप जास्त आहे. कसा तर तोही सांगतो की विदाउट वेक्टर पुढचा फिजिक्सचा कुठला चॅप्टर आपल्याला प्रॉपरली अंडरस्टँड होणार नाही. ठीक आहे. म्हणजे समजून घ्या गोष्टीचा अर्थ की वेक्टर समजलं की पुढच्या गोष्टी एकदम स्मूथ जातात, एकदम क्लॅरिटीने जातात. म्हणजे आपल्याला बोलता येते की बघा आठवा आपण वेक्टर मध्ये पाहिलं होतं. आता एक्झाम्पल यामध्ये दुसरं काय म्हणतं की ऑब्जेक्ट मूव्ह करतोय विथ स्पीड v. आता v1 बार वेक्टर दाखवतो, ठीक आहे. आणि तो टर्न झाला विथ अँगल थीटा हा V2 बार. ठीक आहे. म्हणजे या दोघांच्या मधला जर अँगल बघितला, तुम्हाला माहिती आहे आपण अँगल हेड टू टेल करतो का, नाही. तर हा V1 बार आहे, तर हा वाला अँगल की थीटा टर्न झाला. मग आपल्याला विचारतो फाइंड द चेंज इन व्हेलॉसिटी.
सर आत्ताच काढलं ना आपण. अरे तिथे अँगल डायरेक्ट 90 डिग्री घेऊन काढलं राजा. ठीक आहे, तर इथं जनरल कॅल्क्युलेशन, जनरल एकदम सिंपल. आता प्रश्न काय, V1 बार आणि V2 बारचं मॅग्निट्यूड काय आहे, सेम आहे. मॉड ऑफ V1 बार इज इक्वल टू मॉड ऑफ V2 बार इज इक्वल टू V, म्हणजे स्पीड सेम आहे, फक्त डायरेक्शन बदलल्यामुळे आपण म्हणले की वेलोसिटी बदलली. ठीक आहे, तुम्हाला माहितच आहे एखादा वेक्टर बदलतो म्हणजे काय, एक तर मॅग्निट्यूड बदलतं, नाहीतर डायरेक्शन किंवा बोथ बदलतं. एक तर मॅग्निट्यूड किंवा डायरेक्शन किंवा बोथ बदलतं. ठीक आहे, मग डेल्टा V चा आधी मॅग्निट्यूड काढू. डेल्टा V इज इक्वल टू अंडर रूट V2 चा स्क्वेअर म्हणजे V स्क्वेअर प्लस V1 चा स्क्वेअर. आता सबट्रॅक्शन आहे म्हणून मायनस घेतोय. चेंज म्हणजे सबट्रॅक्शन, चेंज म्हणजे सबट्रॅक्शन. मायनस 2 V1 V2 म्हणजे V स्क्वेअर इंटू कॉस, दोघांच्या मधला अँगल किती, थीटा. अँगल कोणाच्या मधला घ्यायचा, V2 आणि मायनस V1 च्या घ्यायचा का, नाही V2 आणि V1 च्याच घ्यायचा. ठीक आहे, परत जर कोणाला कन्फ्युजन होत असेल तर लास्ट लेक्चर मध्ये जाऊन शेवटचे 10 ते 15 मिनिट तुम्ही बघा, तुम्हाला क्लिअर आयडिया येईल. इथं सॉल्व केलं, डेल्टा V इज इक्वल टू अंडर रूट 2V स्क्वेअर कॉमन काढलं, ब्रॅकेट मध्ये बनलं 1 मायनस कॉस थीटा. आली ट्रिग्नॉमेट्री, आली का नाही, बेसिक मॅथमेटिक्स क्लिअर पाहिजे. ट्रिग्नॉमेट्री शिवाय आपल्याला एक पाऊलही पुढे जाता येणार नाही. 1 मायनस कॉस थीटाचा फॉर्म्युला. ठीक आहे, इथं लिहून देतो मी. बेसिक मॅथमेटिक्स बद्दल आपण डिस्कशन करणार आहोत, तुम्हाला परत परत सांगतोय. 1 मायनस कॉस थीटाला आपण लिहितो 2 साइन स्क्वेअर थीटा बाय 2. 2 sin स्क्वेअर थीटा बाय 2. हा 2 कॅन्सल करू नका. 1 प्लस कॉस थीटा याची पण कधी कधी गरज पडते, त्याचा आन्सर येतो 2 कॉस स्क्वेअर थीटा बाय 2. हे असे ऍडिशनल दिलेले फॉर्म्युले काय करायचं माहिती आहे का, काय करायचं तर त्यांना सेपरेट पेज वर लिहायचं आणि आपण जिथं स्टडी करतो तिथं चिटकावून द्यायचं. चला, डेल्टा V चं मॅग्निट्यूड काय आलं, अंडर रूट मध्ये 2V स्क्वेअर तर आहे, 1 मायनस कॉस थीटाच्या जागी कोण आलं, 2 साइन स्क्वेअर थीटा बाय 2. इथं 2 आहे, तिथं 2 आला 4, इथं V स्क्वेअर साइन स्क्वेअर सगळेच बाहेर निघाले. आन्सर आलं 2V साइन थीटा बाय 2. 2V साइन थीटा बाय 2. एक जनरल इक्वेशन बनवलं. काय बनवलं हे, जनरल इक्वेशन. कोणाला काय अडचण, ठीक. समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हणताल की सर याच्या सोबत आणखीन काही थोडाफार ऍडिशनल काही इन्फॉर्मेशन देऊ शकता का, एवढं डिटेल मध्ये डिस्कशन करतच आहोत तर कधी कधी आपल्याला रिझल्टंट विचारू शकते. रिझल्टंट म्हणजे काय, V1 बार प्लस V2 बार, दोघांचं मॅग्निट्यूड सेम आहे, दोघांच्या मधला अँगल थीटा आहे. तेव्हा तुम्ही जर रिझल्टंट कॅल्क्युलेट केला म्हणजे ऍडिशन वर करा, जन्म लक्ष असू दे. इथं सबट्रॅक्शन केले, इथं चेंज म्हणते, इथं रिझल्टंट म्हणते. ठीक आहे, V1 चा स्क्वेअर म्हणजे V स्क्वेअर, V2 चा स्क्वेअर म्हणजे V स्क्वेअर प्लस 2V1 V2 दोघांची व्हॅल्यू सेम आहे इंटू कोण येणार, कॉस थीटा. बघा ऑब्झर्व करा, ऑब्झर्व केलं का, ऑब्झर्व केल्यावर काय समजलं, 2V स्क्वेअर सर कॉमन निघतं, V स्क्वेअर प्लस V स्क्वेअर 2V स्क्वेअर, इथं 2V स्क्वेअर कॉमन, तर 1 प्लस कोण राहिलं ब्रॅकेट मध्ये, कॉस थीटा. 1 प्लस कॉस थीटाची व्हॅल्यू किती आहे, 2 कॉस स्क्वेअर थीटा बाय 2. तर इथं I इज इक्वल टू येणार 2V कॉस थीटा बाय 2. 2V cos थीटा बाय 2. आपण खूप जास्त टाइम दिला बरं का या कन्सेप्टला. ठीक आहे, गरज नसताना डिटेल मध्ये अनालिसिस करत आहोत, एकदम स्टँडर्ड भाषेमध्ये आन्सर सांगितलंय आपण. ठीक आहे, तर पॉज करा, घ्या लिहून. जाऊया आता नेक्स्ट पॉइंट कडे. जसे की आपण ऑलरेडी त्या पॉइंटवर डिस्कशन केलंय, खरी मज्जा त्याच्यात न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यामध्ये आहे, तर ते करूच आपण. परंतु त्या अगोदर एकदा जस्ट परत त्याला एकदा ओव्हरलुक देऊ आपण. कोणता पॉइंट सर, तर आठवा पॉइंट आहे युनिट वेक्टर. काय आहे, युनिट वेक्टर. ओके सर, युनिट वेक्टर म्हणजे आठवत आहे थोडं थोडं, काय राजा सांग पाहू. तर असा वेक्टर ज्याचं मॅग्निट्यूड 1 आहे आणि त्याचं काम आहे टू रिप्रेझेंट द डायरेक्शन. ऑलरेडी आपण टाइप ऑफ वेक्टर मध्ये डिस्कस केले, तेवढंच कामाचे, जास्त काहीच कामाचं नाही.
की हा असतो तसा असतो त्याला तसं करा असं काही गरज नाही. असं वेक्टर ज्याचं काम आहे टू रिप्रेझेंट द डायरेक्शन. आपण फिजिक्स मध्ये टोटल 3 वेक्टर 3 युनिट वेक्टर खूप फ्रिक्वेंटली वापरतो. तो म्हणजे आय कॅप, जे कॅप अँड के कॅप. हे तिन्ही वेक्टर वेगवेगळ्या ऍक्सिसला रिप्रेझेंट करतात. ठीक आहे, वेगवेगळ्या ऍक्सिसच्या डायरेक्शनला रिप्रेझेंट करतात. ओके, नेक्स्ट पॉइंट. मग यांचं मॅग्निट्यूड किती 1. म्हणजे तुम्ही असं लिहिलं मॉड ऑफ आय कॅप इज इक्वल टू मॉड ऑफ जे कॅप इज इक्वल टू मॉड ऑफ के कॅप इज इक्वल टू तुम्हाला भेटणार 1. मग प्रश्न काही याच्यावर विचारते का? नाही. तुम्हाला म्हणते एक वेक्टर आहे ए बार. ए बार वेक्टर त्याच्या अंगात कोण कोण बसलेलं आहे. ठीक आहे, तर ए बार इज इक्वल टू मॅग्निट्यूड इनटू त्याची डायरेक्शन. आता हे कोण आहे? प्युअर मॅग्निट्यूड, प्युअर. ठीक आहे, ही कोण आहे? प्युअर डायरेक्शन. या डायरेक्शनच्या अंगात मॅग्निट्यूड असेल का? सांगा. असेल, पण ते 1 असेल. मग 1 न याला मल्टिप्लाय केल्यामुळे फरक पडणार आहे का? नाही, बिलकुल नाही. मग सांगा ही कोण आहे? ए कॅप कोण आहे? तर ए कॅप हा वेक्टर आहे. त्याचं काम काय? टू रिप्रेझेंट द डायरेक्शन. बरं ठीक आहे, मॉड ऑफ ए कॅप किती? मॉड ऑफ ए कॅप म्हणजे काय सर? मॅग्निट्यूड ऑफ ए कॅप. सर 1 युनिट वेक्टर येतो. डोक्यावर ओनली कॅप आली की समजून घ्यायचं युनिट वेक्टर आहे. ठीक आहे, मग याचं काम काय? टू रिप्रेझेंट द डायरेक्शन. कोणाची डायरेक्शन सांगतं? डायरेक्शन ऑफ ए बार. याचं मॅग्निट्यूड आहे 1. याचं काम काय? टू रिप्रेझेंट द डायरेक्शन ऑफ ए बार. मग आपल्याला काय विचारतं? ए कॅप विचारतं. फाइंड द डायरेक्शन ऑफ ए बार. फाइंड द डायरेक्शन ऑफ ए बार म्हणजे युनिट वेक्टर ऑफ ए बार म्हणजेच ए कॅप. फाइंड द डायरेक्शन ऑफ ए बार म्हणजेच ए कॅप. युनिट वेक्टर ऑफ ए बार म्हणजेच ए कॅप. आणि ए कॅप म्हणजेच ए कॅप. ठीक आहे, तर ए कॅप इज इक्वल टू काय येणार? ए कॅप इज इक्वल टू ए बार बाय ए. म्हणजे वेक्टर बाय त्याचं मॅग्निट्यूड. ज्यांनी टाइप ऑफ वेक्टर एकदम छान केलेलं आहे ते म्हणत असतील की सर हे ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं होतं. चलो, तर नेक्स्ट कन्सेप्ट कडे. आणि युनिट वेक्टरवर आपण क्वेश्चन ही सॉल्व्ह केलेली आहेत 2-3. त्यामुळे तेवढं टेन्शन त्याचा आता घेऊ नका. न्यूमेरिकलच्या वेळेस एकदम जबरदस्त न्यूमेरिकल डिस्कस करू आपण. नेक्स्ट पॉइंट अँड द इम्पॉर्टंट पॉइंट काय म्हणतो आपण? कंपोनंट ऑफ वेक्टर. कंपोनंट ऑफ वेक्टर किंवा त्यालाच आपण रिझोल्युशन ऑफ वेक्टर. 2 नाव आहेत. रिझोल्युशन ऑफ वेक्टर. ठीक आहे, त्यात सर्वात पहिलं आपण जे डिस्कस करतो ते डिस्कस करतो रेक्टँग्युलर कंपोनंट. काय डिस्कस करतो आपण? रेक्टँग्युलर कंपोनंट. ओके, बापरे, एकच गोष्ट आहे त्याला 2-3 नाव. ठीक आहे, कंपोनंट डिस्कस करायचे आपल्याला, कंपोनंट ऑफ वेक्टर. पण त्यामध्ये रेक्टँग्युलर कंपोनंट आधी स्टडी करायचंय. तर पहा, इकडे लक्ष असू दे. एकदम सिंपल टास्क आहे, घाबरायची बिलकुल गरज नाही. एकदम सिस्टमॅटिकली सांगतो तुम्हाला. समजा एक आहे वेक्टर ए बार. समजलं तुम्ही? हो सर, समजलं. ए बार त्याचा हॉरिझॉन्टल सोबत अँगल आहे थीटा. त्याचा हॉरिझॉन्टल सोबत अँगल काय आहे? थीटा. टेन्शन बिलकुल घ्यायचं नाही. हॉरिझॉन्टल सोबत अँगल, व्हर्टिकल सोबत पण देऊ शकता तुम्ही. म्हणता मग दरवेळेस हॉरिझॉन्टल सोबतच घ्यायचं का? राजा, टेन्शन नको घेऊ. हॉरिझॉन्टल सोबत देऊ दे, व्हर्टिकल सोबत देऊ दे. आपण आहोत, आपण बरोबर कार्यक्रम करू. ठीक आहे. आता सर कंपोनंट म्हणजे काय? ठीक आहे, सर्वात सोपी भाषा जर म्हणली तर तुम्हाला सांगतो, तुम्ही कोऑर्डिनेट म्हणायचे ना, कोऑर्डिनेट. ठीक आहे, परत एकदा सांगतो. हा झाला आपल्या वेक्टरचा स्टार्टिंग पॉइंट, हा झाला आपल्या वेक्टरचा एंड पॉइंट. एंड पॉइंटचे जर कोऑर्डिनेट काढायचे असते तर तुम्ही काय केलं असतं? सर, इथून सरळ एक लाईन ड्रॉ केली असती. हा एक्स कोऑर्डिनेट, हा वाय कोऑर्डिनेट. बरोबर ना? बरोबर ना? त्यालाच आपण कंपोनंट म्हणतो. त्यालाच काय म्हणतो आपण? कंपोनंट. परंतु थोडं वेक्टरच्या भाषेमध्ये आपण बोलतो. तर काय करणार नेमकं? तर
कंपोनंट किंवा रिझोल्युशन ऑफ वेक्टर म्हणजे काय? एखादा वेक्टर एक्स वाय ऍक्सिसच्या मध्ये एक्झॅक्ट एक्स किंवा एक्झॅक्ट वाय नाही हा, एक्स आणि वाय च्या मध्ये किंवा एक्स वाय झेड च्या मध्ये असेल तर मग आपण त्याला रिझॉल्व्ह करतो, त्याला सिम्प्लिफाय करतो. कशासाठी? तर कॅल्क्युलेशन इझी व्हावं. म्हणजे जसे की आपल्याला जर वेक्टर वाय वर असेल, ठीक आहे, दोन वेक्टर आहेत, दोन्ही वाय वर आहेत, कॅल्क्युलेशन सोपं. दोन्ही एक्स वर आहेत, कॅल्क्युलेशन सोपं. समजा एक वाय वर आहे, एक एक्स वर आहे, दोघांच्या मधला अँगल 90 माहित आहे, सांगायची गरज नाही. कॅल्क्युलेशन करणं सिंपल. रिझल्टंट काढायची. एक वेक्टर वाय वर आहे, एक वेक्टर एक्स वर आहे. रिझल्टंट कसं काढणार? अंडर रूट मध्ये एक्स स्क्वेअर, एक्स ऍक्सिस वरचा जो वेक्टर प्लस वाय ऍक्सिस वरचा वेक्टर प्लस 2ab cos थीटा येणार आहे का? नाही येणार, कारण अँगल 90 आहे, cos 90 0 आहे. ठीक आहे सर, समजलं. म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन सोपे व्हावे म्हणून आपण एखाद्या वेक्टरला रिझॉल्व्ह करतो. ठीक आहे, त्याला आपण एक्स आणि वाय ऍक्सिस वर त्याचे कंपोनंट काढतो, म्हणजे त्याला रिझॉल्व्ह करतो. सिम्प्लिफाईड वे मध्ये त्याला सॉल्व्ह करण्यासाठी आपण त्याला सिम्प्लिफाईड वे मध्ये ड्रॉ करतो, रिप्रेझेंट करतो. चला सांगतो काय लॉजिक आहे. बरोबर. आता दुसरी भाषा जी माझी मेथड आहे. कंपोनंट म्हणजे काय? तर वेक्टर म्हणजे काय? तर एक एरो म्हणजे काय? एक दांडी आणि एक कॅप. समजा मी इथून जर टॉर्च ऑन केली, लक्ष असू द्या, इथून काय ऑन केली? टॉर्च जर मी ऑन केली तर या वेक्टर म्हणजे इथं जी दांडी आहे त्याची शॅडो एक्स ऍक्सिस वर पडेल ना? पडेल का नाही? ठीक आहे, एक्झॅक्ट म्हणजे प्रॉपर युनिफॉर्म लाईट आपण पाठवली तर बघा इथून इथपर्यंतचा पोर्शन म्हणजे ओरिजिन पासून इथपर्यंतचा पोर्शन ही राहील द शॅडो. काय म्हणलं मी? द शॅडो ऑफ वेक्टर ए बार ऑन द एक्स ऍक्सिस, दॅट इज कॉल्ड एज द एक्स कंपोनंट ऑफ वेक्टर ए बार. समजा इकडून टॉर्च ऑन केली तुम्ही तर सांगा बरं, या वेक्टरची जी शॅडो आहे ती वाय ऍक्सिस वर पडेल आणि ती वाय ऍक्सिस वरची जी शॅडो आहे तिला आपण म्हणणार वाय कंपोनंट. काय म्हणणार आपण? वाय कंपोनंट. बर, ठीक आहे सर, समजलं सर. माझं ऑब्झर्वेशन एकदम क्लॅरिटी सोबत ऑब्झर्वेशन. ठीक आहे, मग हा एक्स कंपोनंट काढायचा कसा? मला सांगा, ही जी मधली दांडी आहे तिचं मॅग्निट्यूड किती आहे? ए. अँगल माहिती आहे तुम्हाला? हो सर. मग इथं राईट अँगल ट्रायंगल बघणार याला आपण ए वायच म्हणणार, या वरच्याला काय म्हणणार आपण? ए एक्सच म्हणणार. इथं काय बनवलाय आपण? एक तर रेक्टँगल किंवा स्क्वेअर असेल. जर ए एक्स इज इक्वल टू ए वाय असेल तर स्क्वेअर असेल. मग चला जाऊया पुढे. ए वाय आणि ए एक्स काढू. सर्वात पहिलं मी म्हणलं कॉस घेतो. कॉस थीटा इज इक्वल टू, तर खाली लिहू, कॉस थीटा इज इक्वल टू काय येणार? ऍडजसेंट बाय हायपोटेन्युअस म्हणजे ax बाय a येणार. मग ax चा फॉर्म्युला काय आला? सर ax इज इक्वल टू येणार a cos थीटा. म्हणून आपण इथे छोटीशी ट्रिक देतो. ज्याच्या सोबत अँगल, कोणासोबत? एक्स ऍक्सिस सोबत अँगल आहे ना, तर त्याला कॉस द्या. आणि अपोजिट वाला म्हणजे अपोजिट वाला कोण आहे? तर वाय कंपोनंट. ऍडजसेंट म्हणजे ज्याच्यासोबत अँगल आहे, कोणासोबत अँगल आहे? एक्स कंपोनंट, तर एक्स कंपोनंटला कॉस द्या. अपोजिट वाला कंपोनंट ए वाय, त्याच्यासाठी साइन देतो आपण. तर साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट कोण? ए वाय बाय हायपोटेन्युअस म्हणजे ए वाय बाय ए येणार. मग ए वाय इज इक्वल टू काय येणार? ए वाय इज इक्वल टू ए साइन थीटा. ओके फाइन, समजलं? थोडं समजतंय, हळूहळू जायचं पुढे. माझा प्रश्न काय? ए वाय आणि ए एक्स काढल्यावर पुढे काय? अरे राजा, ए वाय आणि ए एक्स चा वापर आपण ए बारला रिप्रेझेंट करण्यासाठी करतो, जसं की ए एक्स इंटू आय कॅप. आता सध्या पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस कडे ना, म्हणून पॉझिटिव्ह आय कॅप. ए वाय इंटू जे कॅप वेक्टरला रिप्रेझेंट करण्यासाठी आपण त्याचा वापर करतो. ठीक आहे सर. आणखीन काय याची गरज आपल्याला? आणखीन काय याचा वापर? आणखीन तर एखादा वेक्टर दिला तर त्याचा एक्स ऍक्सिस सोबत अँगल किती, वाय ऍक्सिस सोबत अँगल किती, हेही आपण या कंपोनंट वरून सांगतो. कसं? तर ऑब्झर्व कर.
प्रॉपरली ऑब्झर्व कर. कसं मला एक्स ऍक्सिस सोबत अँगल काढायचे. एक्स ऍक्सिस सोबत अँगल किती आहे? थीटा. तर टॅन थीटा इज इक्वल टू काय ना अपोजिट बाय ऍडजसंट म्हणजे ए वाय बाय ए एक्स. बघा लक्षात असू द्या कोणासोबत अँगल काढायचे? एक्स ऍक्सिस सोबत. तर समोर कोण आला? वरती कोण आला? तर वाय कंपोनंट. खाली कोण आला? एक्स कंपोनंट. जर समजा तुम्हाला हा अँगल काढायचे समजा याला आपण म्हणलं अल्फा तर टॅन अल्फा. टॅन अल्फा अल्फा कोणासोबतचा अँगल आहे? वाय ऍक्सिस सोबतचा. मग वाय ऍक्सिस सोबत ज्याच्या सोबत अँगल घ्यायचे त्याला वरती घ्यायचं का? नाही. तर कोणाला घ्यायचं? अपोजिट वाल्याला. ए एक्स बाय ए वाय. खूप डिटेल मध्ये सांगितलं एकदम जबरदस्त कंपोनंट. पण हे जे कंपोनंट आता सांगितले तर हे आहेत 2 डायमेन्शनल मध्ये. 2 डायमेन्शन वाले कंपोनंट. तुम्ही म्हणता सर 2 डायमेन्शन म्हणजे? 2 डायमेन्शन म्हणजे एक्स आणि वाय दोन ऍक्सिस एका प्लेन वरचे कंपोनंट. आता सांगा की हा वेक्टर जर एक्झॅक्ट वाय ऍक्सिस वर असता. कुठं असता? एक्झॅक्ट वाय ऍक्सिस वर. तर त्याचा एक्स ऍक्सिस सोबत अँगल किती आला असता? 90. म्हणजे cos 90 काय आला असता? 0. सेम लॉजिक समजा मी वाय ऍक्सिस वर थांबलोय वरतून टॉर्च ऑन केली तर माझी एक्स ऍक्सिस वर शॅडो पडेल का? नाही, बिलकुल नाही पडणार. मग जर साइडनं टॉर्च ऑन केली तर टोटल शॅडो कुठं पडेल? वाय ऍक्सिस वर शॅडो पडेल. म्हणजे टोटल वेक्टर कुठे आहे? वाय ऍक्सिस वर. ठीक आहे. मग आता विचार करा तुम्ही की थीटा नुसार आपला कंपोनंट कसे कॅल्क्युलेट केले आपण. आता जो आपण 3 डायमेन्शनल कडे. कोणाकडे? 3 डायमेन्शन. 2 डायमेन्शनचं डिस्कशन झालं. आता जाऊ 3 डायमेन्शन कडे. म्हणजे कंपोनंट खूप इम्पॉर्टंट आहे बघा. प्रत्येक चॅप्टर मध्ये ईच अँड एव्हरी चॅप्टर मध्ये कंपोनंटची आपल्याला गरज पडतेच. 100% पडते. मग जाऊया सेकंड पॉइंट 3 डायमेन्शन. 3 डायमेन्शन. ओके. हे डिस्कशन कोणाचं चालू आहे? रेक्टँग्युलर कंपोनंट. सांगतो एकदा 3 डायमेन्शन झालं की रेक्टँग्युलर कंपोनंटचा अर्थ सांगतो तुम्हाला. 3 डायमेन्शनचा अर्थ काय होतो? समजा हा झाला आपला वाय ऍक्सिस, हा झाला एक्स ऍक्सिस. आता झेड ऍक्सिस काढता येतं का? इथं नाही काढताय. मग आपण तरी पण जबरदस्ती इकडे झेड ऍक्सिस दाखवतो. हा वाय, हा एक्स आणि हा झेड ऍक्सिस. समजा एखादा वेक्टर आहे ए बार. एखादा वेक्टर आहे ए बार. ठीक आहे. मग आता याचं मॅग्निट्यूड किती? तर ए आहे याचा मॅग्निट्यूड. मग याचा एक्स ऍक्सिस सोबत अँगल आपण म्हणतो अल्फा, वाय ऍक्सिस सोबतचा अँगल बीटा आणि झेड ऍक्सिस सोबतचा अँगल आपण म्हणतो गॅमा. काय म्हणतो आपण? गॅमा. आता लक्षात असू द्या बरं का. जसं मागच्या केस मध्ये डायग्राम ड्रॉ केली आहे ना. बघा त्या डायग्राम मध्ये सांगा थीटा प्लस अल्फा जे होतं ते 90 येणार. कारण एक वाय ऍक्सिस एक एक्स ऍक्सिस. थीटा प्लस अल्फा 90 येणार. परंतु राजांनो इथं 3 डायमेन्शन वाल्या केस मध्ये आपला वेक्टर असं अल्फा प्लस बीटा 90 म्हणता येतं. म्हणजे तुम्हाला एक्स ऍक्सिस सोबत अँगल माहित आहे तर वाय ऍक्सिस सोबत डायरेक्ट काढता येणार नाही. फॉर्म्युला आहे पुढे. बरोबर आहे. फॉर्म्युला मी सांगेन. सिंपल फॉर्म्युला आहे. परंतु मागच्या केस मध्ये जा 2 डायमेन्शन वाल्या कंपोनंट कडे जा. जर तुम्हाला थीटा म्हणजे एक्स ऍक्सिस सोबत जर 30 डिग्री दिलं तर वाय ऍक्सिस सोबत किती बनेल? 60 डिग्री. एक्स ऍक्सिस सोबत 45 दिलं तर वाय सोबत 45 बनेल. एक्स ऍक्सिस सोबत जर 60 डिग्री दिलं तर वाय ऍक्सिस सोबत 30 डिग्री बनेल. परंतु इथं तसं नाहीये. का बरं नाहीये ते सांगतो. हा झाला एक्स ऍक्सिस, हा झाला वाय ऍक्सिस. झेड कुठं झाला? तुमच्याकडे. समजलं? वेक्टर कुठं आहे? असं मध्ये आहे. वेक्टर कुठं आहे? तर असं मध्ये आहे. ठीक आहे. एक्स ऍक्सिस सोबत अँगल, वाय ऍक्सिस सोबत अँगल, झेड ऍक्सिस सोबत अँगल. म्हणजे अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 90 म्हणता येत नाही. अल्फा प्लस गामा इज इक्वल टू 90 म्हणता येत नाही. लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला अल्फा दिलं तर तुम्ही म्हणता अरे बीटा कॅल्क्युलेट करू, फॉर्म्युला ठेवू आणि गामा काढू. नाही पिल्लू, नाही जमणार. ठीक आहे. पण नेक्स्ट पॉइंट कडे जाऊ आपण. काय लॉजिक इथं कसं कंपोनंट कसं काढायचं? तर सर्वात पहिलं एक्स कंपोनंट काढणार कसं? सरळ ज्याच्या सोबत अँगल त्याला कॉस द्या. ठीक आहे. एक्स इज इक्वल टू ए म्हणजे वेक्टरचं मॅग्निट्यूड इनटू कॉस अल्फा. ठीक आहे. ए वाय सर ए वाय
वाय ऍक्सिस सोबत अँगल किती आहे बीटा, तर सर ए कॉस बीटा येईल का? व्हेरी गुड, व्हेरी गुड, समजलं तुम्हाला. ए झेड ऍक्सिस म्हणजे तीन ऍक्सिस आहे तर तीन कंपोनंट. झेड ऍक्सिस सोबत अँगल किती आहे गॅमा, तर ज्याच्या सोबत अँगल त्याला आपण कॉस देतो. तर काय अँगल? गॅमा अँगल आहे, अल्फा बीटा गॅमा. बरं सर यावरून मला काय भेटेल, तर तुम्हाला भेटेल एक वेक्टर भेटेल, त्याला की आपण काय म्हणतो ए बार. ए बारला लिहिणार कसं? ax इंटू आय कॅप प्लस ay इंटू जे कॅप प्लस az इंटू के कॅप. ठीक आहे, इथे एक आपण एक फॉर्म्युला लक्षात ठेवतो, प्रूव्ह करू शकतो, ठीक आहे, परंतु लोड नका घेऊ, सांगून देईन तुम्हाला. ठीक आहे, तर a इज इक्वल टू, हे नाही हे महत्वाचं नाही, याच्या पुढे फॉर्म्युला देईन. तर ए चं मॅग्निट्यूड काढताना कसं करणार आपण? ए चं मॅग्निट्यूड काढताना अंडर रूट मध्ये x कंपोनंटचा स्क्वेअर प्लस y कंपोनंटचा स्क्वेअर. आठवा मी जेव्हा सुरुवातीला काय म्हणायचो, यांना कंपोनंट म्हणायचो का? नाही, यांना मी कोऑर्डिनेट म्हणायचो. म्हणजे एखाद्या वेक्टरचं मॅग्निट्यूड काढायचे तर त्याच्या x कोऑर्डिनेटचा स्क्वेअर प्लस त्याच्या y कोऑर्डिनेटचा स्क्वेअर प्लस त्याच्या z कोऑर्डिनेटचा स्क्वेअर. आता मागच्या 2 डायमेन्शनल कंपोनंट मध्ये सांगायची गरज नव्हती, आपण खूप वेळेस डिस्कशन केलेलं आहे. ठीक आहे, तर az स्क्वेअर. बरं, आता तुम्ही म्हणताल की सर तुम्ही बोलले की अल्फा बीटा आणि गॅमा यांचं काहीतरी रिलेशन आहे, तर ते सांगा बरं. लक्षपूर्वक बघा. कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू असतो 1. लक्षात ठेवा. साइन स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर बीटा प्लस साइन स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू असतं 2. कसं आणि काय, तर याच्याबद्दल तुम्ही मला मेसेज करून सांगू शकता, सॉल्व्ह करू शकता. तुम्ही म्हणता कसं सॉल्व्ह करायचं सर, असं थोडी ना सॉल्व्ह करता येतं. बरं सांगतो, या वरच्या फॉर्म्युल्यावरून खालचा कसा आला ते सांगतो. कॉस स्क्वेअर, आठवा साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 1 राहतं. मग कॉस स्क्वेअरला काय ठेवणार आपण? कॉस स्क्वेअरला 1 मायनस साइन स्क्वेअर. म्हणजे इथं तुम्ही ठेवलं याच्या जागी कॉस स्क्वेअर अल्फाच्या जागी 1 मायनस साइन स्क्वेअर अल्फा, 1 मायनस साइन स्क्वेअर बीटा, 1 मायनस साइन स्क्वेअर गॅमा. मग या साइन स्क्वेअर अल्फा, साइन स्क्वेअर बीटा, साइन स्क्वेअर गॅमा पलीकडे पाठवले. 1 1 1 किती झाले? 3, आणि तिकडचा 1 अलीकडे पाठवला तर 3 मायनस 1 2 येतो. हे झालं. आता हे कसं आलं तर बघा, कॉस स्क्वेअर अल्फा, कॉस अल्फाला काय ठेवणार तुम्ही? ax बाय a. मग इथं काय येणार? ax स्क्वेअर बाय a स्क्वेअर. इथं काय येणार? ay स्क्वेअर बाय a स्क्वेअर. इथं काय येणार? az स्क्वेअर बाय a स्क्वेअर. बरं, बेस सेम आहे बरोबर, आपल्याला प्रूव्ह करायची इज इक्वल टू 1. बेस सेम आहे, वरच्यांची ऍडिशन करा. वरती काय येईल सांगा? ax स्क्वेअर प्लस ay स्क्वेअर प्लस az स्क्वेअर डिवाइडेड बाय a स्क्वेअर. याचा फॉर्म्युला माहिती आहे, याचा स्क्वेअर केल्यावर काय येईल सांगा बरं? स्क्वेअर रूट कॅन्सल होईल, हे डिनॉमिनेटरला येणार. वरती पण हेच आहे, खाली पण हेच आहे, कॅन्सल, आन्सर आलं 1. मग याच्यानुसार आपण अल्फा बीटा गॅमाचं रिलेशन सांगू शकतो. पण डायरेक्ट अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा इज इक्वल टू 180 किंवा अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 90 असं बिलकुल रिलेशन लागत नाही राजांनो. ठीक आहे, समजलं हे. आता जाऊ नेक्स्ट पॉइंट कडे. याच्यावरच डिस्कशन आहे थोडस. ठीक आहे, एक कंपोनंट वगैरे काढणं आपण शिकवलं. कसं 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 सांगा बरं? अहो बोला. ज्याच्या सोबत अँगल त्याला कॉस. बोला माझ्या सोबत. ज्याच्या सोबत अँगल त्याला कॉस. ज्याच्या सोबत अँगल त्याला कॉस. एक्स ऍक्सिस सोबत अँगल असेल तर एक्स कंपोनंटला आपण काय म्हणणार? a cos थीटा. वाय ऍक्सिस सोबत अँगल असेल तर वाय कंपोनंटला काय म्हणणार? a cos थीटा. परंतु अपोजिट वाल्याला साइन द्यायचा. अपोजिट वाल्याला साइन. ज्याच्या सोबत अँगल त्याला कॉस, अपोजिट वाल्याला साइन. बर, आता हे रेक्टँग्युलर कंपोनंट म्हणजे काय? ठीक आहे, असे कंपोनंट बरोबर, असे कंपोनंट जे की परपेंडिक्युलर असतील. काय असतील? परपेंडिक्युलर. मग सांगा बरं, 2 डायमेन्शन मध्ये एखादा वेक्टर कुठे एक्झिस्ट करतोय? 2 डायमेन्शन मध्ये. तर त्याच्याकडे रेक्टँग्युलर कंपोनंट किती असतील? तर ax आणि ay असे 2 असतील. जर समजा 3 डायमेन्शनल वेक्टर असेल, कोणता वेक्टर? 3 डायमेन्शनल वेक्टर असेल तर त्याच्याकडे टोटल रेक्टँग्युलर कंपोनंट किती? ax, ay and az असे 3 असतील. मग आपल्याला प्रश्न विचारतो कधी कधी, एखाद्या वेक्टरचे किती रेक्टँग्युलर कंपोनंट असू शकतात? तर 3.
किती 3 एक ax वर एक ay वर एक az वर कसं कसं एक ax वर एक ay वर एक az वर जमलं ठीक आहे मग आता असा जर प्रश्न विचारला मग एखाद्या वेक्टरचे आपण किती कंपोनेंट काढू शकतो ठीक आहे रेक्टँग्युलर कंपोनेंट किती आहेत मॅक्सिमम रेक्टँग्युलर कंपोनेंट इथं लिहितो मॅक्सिमम रेक्टँग्युलर कंपोनेंट किती आहेत तर 3 आहेत बर कंपोनेंट किती आहेत सर्वात इम्पॉर्टंट प्रश्न वाटलं तर IMP लिहू कंपोनेंट किती आहेत एखादा वेक्टर आहे तर त्याचे कंपोनेंट किती आहेत तर त्याचे कंपोनेंट असतात इनफायनाइट तुम्ही म्हणताल कसं तर बघा हा झाला y ऍक्सिस हा झाला x ऍक्सिस हा वेक्टर आहे a बार काय आहे हा वेक्टर a बार त्याचा रेक्टँग्युलर कंपोनेंट जर काढलं तर काय येईल बरं इथं ax येईल इथं ay येईल दोन आले आणि z वाला सध्या xy प्लेन वर आहे म्हणून z वाला कंपोनेंट काय आला 0 आला कारण z ऍक्सिस सोबत 90 डिग्री आहे ना त्याचा ओके सर समजलं मग याच्यात तुम्ही जे लिहिलं इथं कंपोनेंट किती असतात इनफायनाइट ते म्हणजे काय समजा मी म्हणलं की या वेक्टरचा या ऍक्सिस वर कंपोनेंट काढा हा अँगल आहे 30 काय आहे हा अँगल 30 तर काय येणार सांगा बरं हा कंपोनेंट सर सांगू का सांगायचं तर हा वाला कंपोनेंट येणार सर a cos 30 ज्याच्या सोबत अँगल त्याला काय द्यायचा कॉस द्यायचा ठीक आहे मी म्हणलं इथं एक ऍक्सिस आहे ठीक आहे आणि त्या ऍक्सिसचा अँगल आहे a बारचा 45 डिग्री तर इथं कंपोनेंट किती असेल सर ज्याच्या सोबत अँगल त्याला आपण कॉस देतो तर a cos 45 मग असे किती अँगल बनतील त्याचे भरपूर अँगल बनतील त्यामुळे आपण म्हणत असतो कंपोनेंट किती इनफायनाइट रेक्टँग्युलर कंपोनेंट किती 3 कोणते कोणते ax ay az कसं परत ax ay az समजलं चल घ्या पॉज करून घ्या झालं ठीक आहे व्हेरी गुड कंपोनेंट किती इनफायनाइट रेक्टँग्युलर कंपोनेंट किती तर 3 मॅक्सिमम 3 जर एखादा वेक्टर xy प्लेन वर आहे तर 2 किंवा yz प्लेन वर आहे तर 2 किंवा xz प्लेन वर आहे तर 2 परंतु जर मॅक्सिमम रेक्टँग्युलर कंपोनेंट तर 3 आन्सर राहील ओके छान एक्सप्लेन केलं एव्हरीथिंग इज क्रिस्टल क्लिअर काही अडचण कंपोनेंट म्हणजे सावली शॅडो घाबरायचं नाही कुठेही अडचण आली प्रश्न विचार कुठेही अडचण आली म्हणजे तुम्हाला वाटलं की कुठं युट्यूबवर थोडी ना विचारता येणार आहे तुम्ही इंस्टाग्राम व्हॉट्सअप कुठेही विचारू शकता काही टेन्शन नका घेऊ तुम्ही कोण्या बॅचचे कोण्या क्लासचे तुम्ही कुठं प्रिपरेशन करताय 11वीला आहेत 12वीला आहेत रिपीटरला आहेत जेई नीट सीईटी कोणतंही प्रिपरेशन करत असू द्या ठीक आहे हे लेक्चर सर्व मुलांसाठी ज्या मुलांना की प्रिपरेशन करायचे किंवा ज्या मुलांना थोडं फास्ट फॉरवर्ड मध्ये रिवाइज करून घ्यायचे काय काय पॉइंट आहेत चॅप्टर मध्ये म्हणून थेअरी आणि न्यूमेरिकल एकदम सेपरेट करतोय ज्या मुलांना प्युअर थेअरी करायचे त्यांनी हे लेक्चर बघा ज्या मुलांना प्युअर न्यूमेरिकल ऍज अ प्रॅक्टिस करायचे तर बेस्ट बुकचे न्यूमेरिकल आपण सॉल्व्ह करतोय त्यामुळे तुम्ही ते न्यूमेरिकल वाले लेक्चर बघा कारण तसं थंबनेल ही टाकतोय कन्फ्युजन नाही हळूहळू त्याला प्लेलिस्ट मध्ये ऍड केलं की विषय संपला टेन्शन बिलकुल घ्यायचं नाही तर आता यानंतर येतं प्रोडक्ट ऑफ वेक्टर लास्ट बीट याचं ठीक आहे त्यानंतर लॅमिस थेरम असतं प्रोडक्ट ऑफ वेक्टर्स असं दोन वेक्टरचा प्रोडक्ट आपण घेणार आहोत ठीक आहे क्वेश्चन मध्ये आपण 3 वेक्टरचा 4 वेक्टरचा घेऊ परंतु स्टडी करत असताना 2 वेक्टरचा प्रोडक्ट आता 2 वेक्टरला मल्टिप्लाय केल्यानंतर डिव्हिजन नसतं वेक्टरचं बघा ऍडिशन असतं सबट्रॅक्शन असतं पण डिव्हिजन बिलकुल नसतं का बरं नसतं कारण 2 मॅग्निट्यूडचं डिव्हिजन करसाल परंतु 2 डायरेक्शनचं डिव्हिजन होणार नाही त्यामुळे डिव्हिजन आहे फक्त मल्टिप्लिकेशन आहे ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन ठीक आहे आता मल्टिप्लिकेशन मध्ये काही रूल्स आहेत जसे की आपण पहिल्या लेक्चर मध्ये बोललो की स्केलर साठी सिंपल अल्जेब्रा वेक्टर साठी वेक्टर अल्जेब्रा मग ऍडिशनचे रूल तुम्ही पाहिले आता मल्टिप्लिकेशनचे आता मल्टिप्लिकेशन कसं असतं की एक स्केलर इंटू एक वेक्टर असतं किंवा स्केलर इंटू स्केलर हे असतं किंवा वेक्टर इंटू वेक्टर असतं जसे की एक्झाम्पल स्केलर इंटू स्केलर
आपण म्हणलं दोन स्केलर क्वांटिटी मल्टिप्लाय केला फायनल आन्सर काय भेटेल सर स्केलर इंटू स्केलर वेक्टर थोडी ना भेटणार त्याला डायरेक्शन कुठून माहित असेल तर स्केलर इंटू स्केलर काय भेटणार स्केलर काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही ओके नेक्स्ट पॉइंट मग आपण म्हणलं स्केलर इंटू वेक्टर काय भेटतं वेक्टर भेटतं जसे की स्केलर इंटू स्केलर मध्ये बोलण्यात काय अर्थ नाही तर वेक्टर इंटू वेक्टर म्हणजे जसे की आपण एक्झाम्पल घेऊ फोर्स कोणाचं फोर्स तर फोर्स इज इक्वल टू काय तर मास इंटू ऍक्सेलरेशन ठीक आहे मग आता याच्यामध्ये हा आहे स्केलर ठीक आहे वेक्टर इंटू वेक्टर म्हणलं का मी सॉरी माय मिस्टेक तर स्केलर इंटू वेक्टर स्केलर इंटू स्केलर फायनल आन्सर स्केलर ठीक आहे तुम्ही म्हणता सर एक्झाम्पल सांगा ना त्याचं एक्झाम्पल सांगू कायनेटिक एनर्जी ते म्हणतात सर चुकलं कस काय तर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला हाफ ठीक आहे हाफ जाऊ मास इंटू व्हेलॉसिटीचा स्क्वेअर असते राजा तसं नसते हाफ इंटू मास इंटू स्पीडचा स्क्वेअर असते व्हेलॉसिटी नाही म्हणत आपण त्याला तिथं स्पीडचा स्क्वेअर म्हणतो सर असं थोडी राहतं आम्ही आतापर्यंत व्हेलॉसिटी म्हणत आलो राजा मग तेच करेक्ट करतोय मी तेच करेक्ट करून तुला सांगतोय मास इंटू स्पीडचा स्क्वेअर हाफ मास इंटू स्पीडचा स्क्वेअर स्पीड स्केलर आहे ठीक आहे सांगतो त्याच्याबद्दल सांगतो याच कन्सेप्ट मध्ये सांगणार आहे ठीक आहे तर स्केलर इंटू स्केलर स्केलर कायनेटिक एनर्जी स्केलर आहे आता इथं आलं स्केलर इंटू वेक्टर म्हणजे कोण मास कोण आहे स्केलर आहे ऍक्सेलरेशन कोण आहे तर वेक्टर आहे ठीक आहे असं आहे का बरं मग या दोघांमुळे जे आन्सर भेटलं ते काय आहे वेक्टर आहे ठीक मग आता सर या वेक्टरला मॅग्निट्यूड कोणाचं तर मास इंटू ऍक्सेलरेशन दोघांचं मिळून मॅग्निट्यूड याला राहणार मग सर याला डायरेक्शन कोणाची तर जो वेक्टर आहे त्याची डायरेक्ट डायरेक्शन त्याला भेटते म्हणजे ऍक्सेलरेशन इज अ पॅरलल टू फोर्स म्हणजे ऍक्सेलरेशनची डायरेक्शन आणि फोर्सची डायरेक्शन सेम असणार म्हणजे ऍक्सेलरेशन त्याला डायरेक्शन देतो काय देतो त्याला डायरेक्शन फोर्सला मॅग्निट्यूड हे दोघं मिळून देतात मॅग्निट्यूड काय म्हणलं मी मॅग्निट्यूड हे दोघं मिळून देतात डायरेक्शन ओनली वेक्टर देतो म्हणजे स्केलर इंटू वेक्टर काय भेटणार आपल्याला वेक्टर मॅग्निट्यूड दोघं मिळून देतील डायरेक्शन फक्त वेक्टर देईल मग आता आलो आपण वेक्टर इंटू वेक्टर कडे जे की स्टडी करायचे हे स्केलर इंटू वेक्टर काय स्टडी करायची गरज आहे का काहीच गरज नाही ठीक आहे त्यामध्ये डायरेक्शन किंवा मॅग्निट्यूड बद्दल कन्फ्युजन आहे का काही बिलकुल नसतं जी ऍक्सेलरेशनची डायरेक्शन आहे तीच फोर्सची डायरेक्शन मॅग्निट्यूड दोघांचं मल्टिप्लिकेशन करून देऊन टाका मग प्रश्न येतो वेक्टर इंटू वेक्टरचा वेक्टर इंटू वेक्टर वेक्टर इंटू वेक्टर एकतर आन्सर स्केलर येऊ शकतं नाहीतर वेक्टर येऊ शकतं वेक्टर इंटू वेक्टर जर आन्सर स्केलर येत असेल काय येत असेल स्केलर तर त्याला आपण म्हणतो डॉट प्रोडक्ट काय म्हणतो आपण त्याला डॉट प्रोडक्ट आणि यालाच दुसरं नाव आहे स्केलर प्रोडक्ट काय नाव आहे याला स्केलर प्रोडक्ट बर मग वेक्टर इंटू वेक्टर डॉट म्हणजे काय इथं बघितलं बघा डॉट वेक्टर इंटू वेक्टर जर मला वेक्टर भेटत असेल तर त्याला कोणता प्रोडक्ट म्हणतात तर क्रॉस प्रोडक्ट म्हणतात ठीक आहे वेक्टर इंटू वेक्टर मला काय भेटत असेल वेक्टर तर त्याला नाव आहे क्रॉस प्रोडक्ट ओके फाईन ठीक आहे मग कोण डायरेक्शन कशी देणार वगैरे सगळं सांगतो मी ठीक आहे याला आपण म्हणतो वेक्टर प्रोडक्ट काय म्हणतो याला आपण वेक्टर प्रोडक्ट सर एखादं एक्झाम्पल सांगा ना याचं वेक्टर इंटू वेक्टरचं स्केलर वाला तर वेक्टर इंटू वेक्टरचं तुम्हाला जर एक्झाम्पल सांगितलं तर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू वर्क डन फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू वर्क डन ओके फाईन मग हे याचं एक्झाम्पल सर तर फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स इज इक्वल टू काय येतं टॉर्क काय येतं टॉर्क आणखी पण एक्झाम्पल येतं असं नाही की हे दोनच एक्झाम्पल आहे म्हणून ठीक आहे तर आणखी पण एक्झाम्पल बऱ्यापैकी आहे टेन्शन नका घेऊ त्याचं तुम्ही तर हे जस्ट एक्झाम्पल दिलं मग डॉट प्रोडक्ट काय क्रॉस प्रोडक्ट काय याच्याबद्दल तुम्हाला सध्या बेसिक आयडिया दिली की वेक्टर इंटू वेक्टर स्केलर आलं तर त्याला डॉट म्हणायचं डॉट लिहायचं पण जर वेक्टर इंटू वेक्टर वेक्टर येत असेल तर त्याला क्रॉस लिहायचं क्रॉस प्रोडक्ट लिहायचं
ठीक आहे. मग आता यांचे फॉर्म्युले काय असतात, यांच्याबद्दल वेगवेगळे पॉइंट्स काय असतात, तर याच्याबद्दल आपण डिस्कशन नेक्स्ट लेक्चर मध्ये करू. असं नाही की हे लेक्चर छोटं बनवायचे म्हणून, परंतु या दोघांचं कंपॅरिझन करून जर सांगितलं ना, अल्टिमेट मजा येईल, एकदम जबरदस्त. म्हणजे 5 लेक्चर मध्ये वेक्टर संपला, 5 लेक्चर मध्ये युनिट डायमेन्शन संपला. असं जबरदस्त वे मध्ये जातोय आपण. हळूहळू आपण याची स्पीड वाढवू कमी करू हे तुमच्यावर डिपेंड करतो. तुम्ही सांगा सर स्पीड वाढवा, स्पीड कमी करा, स्पीड कमी करू. कोणत्या बीट वर तुम्हाला जास्त इन्फॉर्मेशन पाहिजे तर तुम्ही तेही मेन्शन करा. आता समजा मी म्हणतो ना नेक्स्ट लेक्चर मध्ये बाळांनो आपण हे पाहू बरं का आणि लॅमिस थेरम पाहू, तर तुम्ही मेन्शन करायचं खाली कमेंट टाकायची की सर थोडस लॅमिस थेरम बद्दल जास्त एक्सप्लेनेशन द्या किंवा त्याच्याबद्दल 2-3 क्वेश्चन एक्स्ट्रा घेऊ आपण. काही गरज नाही, तुम्ही माणसं त्या पद्धतीने घेऊ. तर चला भेटू अशा सुंदर लेक्चर मध्ये. तुम्ही शेवटपर्यंत लेक्चर बघितलं यासाठी तुमचे खूप खूप आभार. असंच लेक्चर बघा, शेअर करा किंवा कमेंट करा किंवा लाईक करा, तुम्हाला जे वाटतंय ते करा. त्यासोबत सबस्क्राईब पण करा. थँक्यू व्हेरी मच. भेटू नेक्स्ट लेक्चर मध्ये.